का तुम्ही गळ्याला जोडत असला तर त्याला गळपट्टी असे म्हणतात, मुंड्याला जोडत असला तर मुंडापट्टी म्हणतात, खाली कमरेला जोडत असला तर कंबरपट्टी असे म्हणतात. ओके, तर तुम्ही कुठं जोडताना त्याला तसे नाव तुम्ही द्यायचं असं. पट्टी लावते वेळी कायम लक्षात ठेवून घ्या, कपड्याची सरळ बाजू वरतीच राहायची व पट्टीची उलट बाजू वरती राहायची. ओके, हा असे सोडला तर ह्याचे असे धागे निकडून एक नाही हा कपडा उस्तरून कपडा जे काही तुम्ही स्टिच केलेला असाल ते लगेच खराब होतं. लास्ट क्लासमध्ये मी तुम्हाला मटेरियल्सबद्दल, बॉडीची मार्किंग, ड्राफ्टिंग सगळं डिटेल करून माहिती दिली आहे. तर आजच्या ह्या क्लासमध्ये मी तुम्हाला घेरचे मार्किंग, ड्राफ्टिंग व पेटीकोट कसे स्टिच करायचं त्याच्याबद्दल डिटेल करून माहिती देणार आहे. आता आपण खालच्या घेरचा पार्ट कट करणार आहोत. तर घेरसाठी आपण किती उंची व किती रुंदी घेणार आहोत ते बघूया. तर बघा, घेरची उंची आहे, घेरची उंची मी घेत आहे 10 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच स्टिचिंग मार्जिन ॲड करून टोटल मी 11 इंच उंची घेत आहे. त्यासोबत रुंदी जी असते ती कंबर गुणिले 2, म्हणजे आपली जेवढी कंबर आहे ना त्याला मल्टिप्लाय बाय 2 गुणाकार 2 करायचं व तेवढा आपण रुंदी घ्यायची असते. तर आता आपली कंबर इथं बघा तुम्ही 5.5 इंच आहे. हा कमरेचा चौथा भाग आहे, कमरेचा चौथा भाग. तर आपणाला कमरेचा दुसरा भाग काढायचा आहे. मग ह्याला काय करा, 5.5 गुणिले 2 करा, तर तुम्हाला हा भेटला दुसरा भाग. तर दुसरा भाग हा झाला दुसरा भाग. ओके, हा झाला दुसरा भाग. आता आपण ह्याच्यामध्ये गुणिले 2 करायचं. कंबर गुणिले 2 आहे. सो कंबर गुणिले 2 केल्यानंतर आपणाला भेटते रुंदी. तर रुंदी आहे 22 इंच. ओके, तर आपण रुंदी घेणार आहोत 22 इंच. तर ह्या दोन्ही सेम मेजरमेंट्सचे आपण 2 सेम पार्ट कट करून घ्यायचे आहेत. उंची 11 इंच व रुंदी 22 इंच असलेले 2 भाग कट करून घ्यायचे. 2 कशाला, एक समोरच्या बॉडी पार्टला अटॅच करायला व एक मागच्या बॉडी पार्टला अटॅच करायला. तर असे आपण 2 भाग कट करून घेऊयात आता. तर आता मी इथं उंची 11 इंच व रुंदी 22 इंच असलेले 2 असे पार्ट कट करून घेतली आहे. तुम्हाला एकदा मी मेजर करून दाखवते. हे बघा, उंची आहे 11 इंच व रुंदी आहे 22 इंच. तर असे मी 2 सेपरेट पार्ट कट करून घेतली आहे. ओके, आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया. तर आता तुम्ही बघू शकता समोरील भाग व मागील भागला, गळ्याला व आर्महोलला आपण फिनिशिंग द्यायचं आहे. हे असं जस्ट कट आहे, तर ह्याला फिनिशिंग द्यायचं आहे. तर फिनिशिंग द्यायला आपण ह्याला पट्टी जोडतो. तर त्याला जर का तुम्ही गळ्याला जोडत असला तर त्याला गळपट्टी असे म्हणतात, मुंड्याला जोडत असला तर मुंडापट्टी म्हणतात, खाली कमरेला जोडत असला तर कंबरपट्टी असे म्हणतात. ओके, तर तुम्ही कुठं जोडताना त्याला तसे नाव तुम्ही द्यायचं असं. तर आता आपण गळपट्टी व आर्महोलची पट्टी कट करून घेऊया. तर ती कशी कट करून घ्यायची तर मी ते तुम्हाला सांगून देते. तर गळपट्टीसाठी असा एक चौक उरलेला, तुमच्या ज्या कपड्यामधून उरलेला कपडा घ्या व त्याच्यावरती आता आपण गळपट्टी कट करणार आहोत. तर ह्या चौकच्या सेंटरमधून असं आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची असते अशी, म्हणजे इकडे एक ट्रायंगल इकडे एक ट्रायंगल रेडी व्हायचा तसा. ओके, तर मी इथं दोन्ही कोपऱ्यांच्या मध्ये ठेवून स्केल अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेत आहे. तर अशा रीतीने तुम्ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. तर तुम्ही बघू शकता इकडे एक ट्रायंगल झाला, इकडे एक ट्रायंगल रेडी झाला. तर आता आपण काय करायचं आहे, इथून या लाईन कडून ह्या साईडला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. ह्या साईडला 1 इंचावरती, 1 इंचावरती मार्किंग करून घ्या. आणि त्या साईडला सुद्धा, ह्या साईडला सुद्धा 1 इंचावरती अशी मार्किंग करून घ्या. आता हे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. सगळे पॉइंट्स जोडून स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. ओके, तर आता खाली सुद्धा परत 1 इंचावरती ह्या लाईनने आता परत आणि 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. ओके, आता तसंच ह्या साईडला सुद्धा 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. आता मला एवढ्या पट्ट्या पुरेशा आहेत. जर का तुम्हाला कमी वाटत असतील तर तुम्ही इकडं परत 1 इंच इकडं परत 1 इंच असं वाढवत पट्टी कट करू शकता. तर आता मला एवढ्या पुरेशा आहेत, तर आता मी ह्या सगळ्या पट्ट्या कट करून घेणार आहे.
तर आता माझ्या सगळ्या पट्ट्या कट करून रेडी आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्या एकमेकाला जोडून घ्यायच्या आहेत. तर कसे जोडून घ्यायचं ते आता मी तुम्हाला दाखवून देते. आता आपला स्टिचिंग पार्ट सुरू झाला. आता ह्या पट्ट्या जोडून आपण नेकला व आर्महोलला जॉईंट करून घेणार आहोत. तर आता स्टिचिंग चालू करण्या अगोदर कपड्याचा मॅचिंगचा दोरा बॉबिनमध्ये फिलअप करून घ्या. बॉबिन व केस बॉबिन सेटिंगमध्ये घालून घ्या. दोरा मशीनमध्ये घालून घ्या व मीडियम स्टिचला स्टिच रेग्युलेटर ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतरलाच स्टिचिंगला सुरुवात करा. तर आता मी जे पट्टी कट करून घ्यायला सांगितले होते ना, त्या अशा 2 पट्ट्या घ्या. ओके, 2 पट्ट्या घेतल्यानंतर ही जी टोकं आहेत ना, ही आपण स्ट्रेट कट करून घेऊयात. अशी स्ट्रेट करून कट करून घ्यायची. ओके, अशी स्ट्रेट राहायची आहे. करेक्ट अशी चौकोनसारखी स्ट्रेट राहायची. ओके, आता नेक्स्ट अजून एक पट्टी घ्या, ती सुद्धा अशी स्ट्रेट करून कट करून घ्या. ओके, कट केल्यानंतर आता ही पट्टी अशी खालती ठेवा व ही पट्टी ह्याच्या वरती अशी ठेवा. ओके, आता ठेवल्यानंतर इथून ह्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्याला आपण एक स्टिच घालायची. ह्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्याला. तर आता स्टिच घातल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान आपला दोन्ही पार्ट जोडले गेले आहेत. तर हा आतमधला कपडा इकडे वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला असं करा व एक वरून दाब स्टिच घालून घ्या. वरून दाब स्टिच घालायची. आता आपली हे वरून दाब स्टिच घालून झाली आहे. ओके, तर अशाच रीतीने उरलेल्या पट्ट्या सगळ्या जोडून घ्यायच्या असतात. तर आता ह्या पट्टीच्या एंड पॉइंटला किंवा ह्या इकडच्या एंड पॉइंटला यायचं. ही पट्टी अशी स्ट्रेट करून कट करून घ्यायची. कट केल्यानंतर जी आपली खुली पट्टी आहे ना, ती घ्या व त्याची सुद्धा स्टार्टिंग पॉइंट अशी कट करून घ्या स्ट्रेट करून व मी दाखवल्याप्रमाणेच ठेवून स्टिच करून घ्यायचा. आता आपला कपडा पांढराच आहे, दोन्ही साईडलाच पांढरा आहे. तर ह्याची उलट बाजू सुलट बाजू कोणती आहे तुम्हाला समजून येत नाही व स्टिच केल्यानंतर सुद्धा दिसत नाही. पण जेव्हा तुमचा कपडा डिझाईनचा असतो तेव्हा उलट व करेक्ट बाजू जी आहे ना, ती इमिडिएटली उठून दिसते. तर तेव्हा पट्टी लावते वेळी सगळी नीट करून, म्हणजे शिवण जी आहे ती उलट्या बाजूलाच जायची व वरच्या बाजूलाच चांगला आपला सरळ कपडा दिसायचा असं करून लावायचं असतं. तर तेव्हा कसे लावायचं, समजा जर का तुमची ही सरळ बाजू आहे कपड्याची, ही सरळ बाजू आहे, ही उलट बाजू आहे. तर सरळ बाजू वरती यायची. असा हा पहिली पट्टी अशी ठेवून घ्यायची. सरळ बाजू वरती, उलटी बाजू खालती. ओके, त्यानंतर अजून एक पट्टी घ्यायची. अजून एक पट्टी घेतल्यानंतर ह्याची जी उलट बाजू आहे ती वरती व सरळ बाजू जी आहे ती खालती. अशा रीतीने प्लेस करून घ्यायचा. हे बघा, अशा रीतीने. म्हणजे इथं सरळ बाजू एकामेकाला तोंड करून आहेत. ओके, आणि उलट बाजू ही खालची उलट बाजू, ही वरची उलट बाजू. अशा रीतीने ठेवून तुम्ही स्टिच करायचं. त्याच्यामुळं काय होईल, तुमची जी पट्टी आहे ना ती सगळी वरच्या बाजूने सरळ बाजू दिसेल, खालच्या बाजूने उलटी बाजू रेडी होईल. ओके, तर अशा रीतीने तुम्ही डिझायनर कपडा असला तरी स्टिच करून घेऊ शकता. तर आता आपली पट्टी अशी सगळी पूर्ण पट्टी जोडून झाली आहे, तुम्ही बघू शकता. तर जिथं तुम्हाला वाटेल की हे खालचा कपडा थोडासा जास्त आहे तिथं त्याला कट करून स्ट्रेट असे शेप देऊन घ्या. थोडंसं असं खालच्या बाजून कट मारून त्याला स्ट्रेट असे फिनिशिंग देऊन घ्यायची, म्हणजे हा स्ट्रेट लाईन दिसली पाहिजे. ओके, तर आता आपली गळपट्टी म्हणा किंवा आर्महोल पट्टी म्हणा किंवा कंबरपट्टी म्हणा ती रेडी आहे. तर आता आपण हे गळपट्टी लावून घेऊयात. तर ती कशी लावायची आता मी तुम्हाला दाखवते. आता पट्टीला पहिले उलट्या साईडने ह्या किंवा ह्या बाजूने फक्त थोडंसं असे पकडून एकने पूर्णपणे अशी स्टिच मारून घ्यायची. पूर्ण थोडंसे असे मडचून पूर्णपणे स्टिच मारून घ्यायची उलट्या साईडने. ओके, तर आता मी ह्या साईडने अशी थोडीशी पकडून स्टिच मारून घेत आहे. तर तुम्ही सुद्धा असे स्टिच मारून घ्या. अगदी थोडीशी पकडायची, मडसल्यानंतर ती पाव इंच रेडी होईल अशी. ओके,
तर आता तुम्ही बघू शकता माझी पूर्णपणे अशी टिप मारून झाली आहे. आता आपण ह्याला आमच्या बॉडी पार्टला अटॅच करूयात. तर पहिले समोरचा भाग घेतला आहे मी, समोरचा भाग बॉडी पार्टचा. ओके, तर आता काय करा, सरळ बाजू, ही बॉडी पार्टची उलट बाजू आहे, तर सरळ बाजूला असे पलटून घ्या. पलटल्यानंतर ही कपड्याची सरळ बाजू, पट्टीची उलट बाजू वरती दिसायची, कपड्याची सरळ बाजू वरती दिसायची व पट्टीची उलट बाजू वरती दिसायची, अशी करून इथं ठेवून घ्या. ठेवल्यानंतर इथून या कोपऱ्यातून 1/2 इंच अशी आतमधून स्टिच घालत जायची, 1/2 इंच आतमध्ये. ओके, जर का बिगनर असाल आणि तुम्हाला 1/2 इंच कसे मेजर करायचं समजत नसेल तर तुम्ही इंच टेपने 1/2 इंच मार्क करून घ्या व स्टिच घालून घ्या. तर इक्वल अशी 1/2 इंच पूर्ण अशी स्टिच घालायची. तर तुम्हाला एक क्वेश्चन पडला असणार की क्रॉस पट्टी किंवा ही पट्टी जी कट करत होतो ना तेव्हा आपण क्रॉसमध्येच का कट केलो, म्हणजे ट्रायंगल 2 काढून त्यानंतर क्रॉसमध्येच कट केलो होतो आपण. तर ती पट्टी क्रॉसमध्येच का कट करायची असते, तर तुम्ही बघू शकता नेकचा शेप असा स्ट्रेट नाही आहे, हा आहे क्रॉसमध्ये, राऊंडमध्ये. तर त्याला ती पट्टी त्या शेपप्रमाणे चांगली वळू दे म्हणून, म्हणजे जसा शेप आहे ना तशी ती पट्टी सुद्धा टर्न व्हायची म्हणून आपण पट्टीला क्रॉसमध्ये कट करतो. नाहीतर आपला स्ट्रेट कपडा होता, आपण स्ट्रेट जर का कट केलो असतो ना तर पट्टी जी आहे ती सरळ टर्न होत नाही व नेक फिनिशिंग चांगली येत नाही. त्याचमुळे आपण पट्टीला नेहमी क्रॉसमध्ये कट करायचं, त्यामुळे ही चांगली टर्न होते व कपड्याची फिनिशिंग, नेक फिनिशिंग चांगली येते. चला तर आता आपण स्टिच करूयात. तर 1/2 इंच असे ठेवून घ्या व स्टिच करायला सुरू करा. कपड्याच्या सरळ बाजूने ठेवायची. ओके, आणि ही पट्टी उलट बाजू राहायची. गोट सुद्धा असेच आपण स्टिच करतो, गोट सुद्धा असेच करतो. ओके, गोट हा मोठा गोट तयार होतो, ब्लाऊजला आपण छोटा गोट करतो, तेवढंच फरक आहे. तर अशी पट्टी जसा शेप आहे ना तशी फिरवत लावून घेत आहे. ज्याने कोणी आपले असाइनमेंट्स प्रॅक्टिस केला असणार त्यांना इझी जाणार, बिकॉज इथं मी राऊंड, हाफ सर्कल, राऊंड स्टिच ह्याची प्रॅक्टिस करून घेतली आहे. तर तुम्हाला ते आता इझी होईल. आता आपली पूर्णपणे स्टिच मारून झाली आहे. तर इथून आता आपण ही पट्टी कट करून घ्यायची. ओके, एंड पॉईंटपासून अशी कट करून घ्यायची. कट केल्यानंतर हा जो कपडा आहे ना, आता हे उलट्या बाजूने दाखवते मी तुम्हाला, हा जो कपडा आहे ना अशाच रीतीने सरळच ठेवायचा, त्याच्यावरती ही पट्टी एक आणून अशी ठेवायची. अशी ठेवून आता आपण स्टिच घालायची. हा कपडा असाच व त्याच्यावरती ही पट्टी आणून अशी ठेवायची व स्टिच घालत जायची. ओके, तर असे टर्न करून घ्या. आता उलट्या बाजूने फिरवून घ्या, उलट्या साईडने फिरवून घ्या. आतली पट्टी जी आपण लावलं होतं ती अशी वरती करून घ्या. त्या पट्टीला की नाही असे टर्न करून हा स्टिचचा कपडा आतमध्ये घाला, हा स्टिचचा कपडा आतमध्ये घाला, ही पट्टी अशी फिरून ह्याच्यावरती ठेवून घ्या व आता इथून वरून एजवरती स्टिच घालत जायची, ह्या पट्टीवरती एजवरती स्टिच घालत जायची. ओके, तर आता मी अशी रीतीने एजवरती स्टिच घालत जात आहे. आता आपलं पूर्णपणे शिवून झालं आहे. तर मी तुम्हाला समोरून दाखवते कसं दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असा आपला नेकर रेडी झाला आहे, किती फिनिशिंगमध्ये नेकर रेडी झाला आहे. तर आता आपण अशाच रीतीने आर्महोलला सुद्धा, दोन्ही साईडच्या आर्महोलला सुद्धा ती पट्टी आता अटॅच करून घेऊयात. तर आर्महोलच्या साईडला सुद्धा वरच्या बाजूने, सरळ बाजूने, कपड्याची सरळ बाजू, पट्टीची उलट बाजू वरती दिसायची असे ठेवणे व जसा शेप आहे ना तसं 1/2 इंचावरती स्टिच मारत जाणे. त्यानंतरला आता ह्या कपडा असा उलटा करून पलटून घ्या. पलटल्यानंतर ही जी शिलाई आहे ती अशी व ह्याच्यावरती हा कपडा असा. आता आपण परत इथून स्टिच घालत जायची. तर अशा रीतीने अगदी एजला स्टिच घालत जावा. तर ह्या बाजूने आता घालून झालं आहे, तसंच ह्या साईडने सुद्धा स्टिच करून घ्या. पट्टी लावते वेळी कायम लक्षात ठेवून घ्या, कपड्याची सरळ बाजू वरतीच राहायची व पट्टीची उलट बाजू वरती राहायची. ओके,
कपड्याची सरळ बाजू वरती, पट्टीची उलट बाजू वरती, अशा रीतीनेच लावायचं स्टार्टिंग करते. आपला पूर्ण स्टिच मारून झाली आहे. कपडा असे पलटी करून घ्या, म्हणजे उलट्या साईडला करून घ्या व हा स्टिचचा कपडा वरती करा. ही पट्टी अशी ह्याच्यावरती दुमडा व इथून स्टिच घालायला चालू करा. जसा शेप आहे तशी पट्टी दोरायची. आता तुम्ही बघू शकता आर्महोल व नेकचा शेप किती छान आला आहे, किती छान फिनिशिंग आली आहे. तर अशाच रीतीने मागच्या भागचा सुद्धा तुम्ही नेक आर्महोल स्टिच करून घ्या. तर मी मागच्या भागचा सुद्धा नेक आर्महोल स्टिच करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता किती छान फिनिशिंग आला आहे. तर माझे दोन्ही साईडचे नेक शेप्स व आर्महोल शेप्स दोन्ही भागचे देऊन रेडी आहेत. तर आता आपण हे दोन्ही पार्ट एकमेकाला जोडून घेणार आहोत. तर कशा रीतीने जोडायचं, हा समोरचा भाग आहे, हा समोरचा भाग आहे. समोरच्या भागची सरळ बाजू वरती ठेवायची, समोरच्या भागची सरळ बाजू वरती ठेवायची. हा मागचा भाग आहे, मागच्या भागची उलट बाजू वरती ठेवायची. ही सरळ बाजू आहे, ही उलट बाजू आहे. तर मागच्या भागची उलट बाजू अशी वरती ठेवायची. ओके. तर आता ही तर मागच्या भागची सरळ बाजू, समोरच्या भागची सरळ बाजू एकमेकाला अशी अपोजिट राहायची. ओके. प्लेस केल्यानंतर आता वरती शोल्डरला 1/2 इंचावरती अशी स्ट्रेट एक लाईन मारून घ्या. शोल्डरला 1/2 इंचावरती अशी स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. तर शोल्डरच्या वरच्या बाजूने अर्ध्या इंचावरती पकडून आपण स्टिच घालणार आहोत. जे काही हे एक्स्ट्रा असेल त्याला असे कट करून घ्या. आता आपण अर्ध्या इंच पकडून स्टिच घालून घेऊयात. स्टार्टिंगला लॉक स्टिच घालून घ्या व एंडला सुद्धा लॉक स्टिच घालून घ्या. 2 स्टिच अशा घालून घ्या. स्टार्टिंगला परत लॉक स्टिच, एंडला सुद्धा लॉक स्टिच. ओके. तर हा इकडचा शोल्डर जोडून झाला आहे. आता इकडचा शोल्डर आपण जोडून घेऊयात. ओके. आता वरून दोन्ही साईडने आपली 1/2 इंचवरती स्टिच घालून झाली आहे. तर आता तुम्ही बघू शकता असा आपला पार्ट जोडला गेला आहे. तर किती छान दिसत आहे. आता काय करायचं आहे की उलट्या साईडनेच आपण आपल्या छातीची रुंदी व कमरेची रुंदी मार्क करून घ्यायची आहे. तर पहिले ह्याला करेक्ट असे हाफ फोल्ड करून घ्या. फोल्ड केल्यानंतर आपला छातीचा चौथा भाग किती आहे बघून घ्या. छातीचा चौथा भाग आहे 6 इंच. त्याच्यामध्ये आपण स्टिचिंग मार्जिन 1 इंचाची जोडलो आहोत. तर आम्हाला फिटिंग आता रेडी 6 इंच हवं आहे. तर 6 इंचावरती आपण काय करूयात, आता मार्किंग करून घेऊयात. तर इथून 6 इंचावरती मोजून अशी एक मार्किंग टाकून घ्या. ओके. अशी 6 इंचावरती मार्किंग टाकून घ्या. ओके. ही झाली आपली 6 इंच छातीचा भाग. आता आपण कमरेचा चौथा भाग मार्क करूयात. तर आपला कमरेचा चौथा भाग आहे 5.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच स्टिचिंग मार्जिन जोडलो आहोत. तर आता आपण इथं 5.5 इंचावरती आपण कमरेचा चौथा भाग मार्क करून घ्यायचा आहे. आता ह्या दोन्ही लाईन्स अशा जोडून घ्यायच्या. ओके. ही आपली फिटिंग लाईन आहे. ओके. ही आपली फिटिंग लाईन आहे. तर अशाच रीतीने ह्या साईडला सुद्धा मार्क करून घ्यायचं आहे. ओके. तर हा सेंटर पॉइंट आहे. जस्ट तुम्ही हवा असल्यास असे पलटा करेक्ट हाफ फोल्ड करून घ्या व जस्ट इथं 2 वेळा असे टॅप करा. 2 वेळा टॅप केला की नाही मग इकडं सुद्धा तुम्हाला लाईन भेटेल. ओके. तर आता छातीचा चौथा भाग व कमरेचा चौथा भाग मार्क करून झाला आहे. तर कमरेचा चौथा भाग किती आहे बघून घ्या, 11 इंच. तर आता आपला खालती घेर जो लावणार आहोत ना तो आपल्याला 11 इंच रेडी पाहिजे आहे. त्याच्यामध्ये स्टिचिंग मार्जिन 1 इंच म्हणजे 12 इंच रेडी करून घ्यायचं आहे. चला तर आता आपण खालचा घेर रेडी करून घेऊयात. मी ऑलरेडी तुम्हाला खालचा घेर
कसे कट करायचं, कसं मार्किंग करून कट करायचं सांगून दिली आहे. ह्याची उंची मी 11 इंच घेतली आहे व रुंदी 22 इंच घेतली आहे. तर रुंदीच्या साईडने 1-1 इंचावरती आता आपण मार्किंग टाकून घ्यायचे आहेत, बिकॉज आपल्याला प्लीट्स घालायचे आहेत. तर वरच्या साईडने कपड्याची सरळ बाजू वरती ठेवून घ्या व वरच्या साईडने प्लीट्स टाकण्यासाठी 1-1 इंचावरती मार्किंग घालून घ्या. पूर्ण 22 इंचाची मार्किंग टाकून घ्यायची. एक इंचावरती आता आपण प्लीट्स सेट करणार आहोत. तर आपण ह्याच्या प्लीट्स रेडी करूयात. तर प्लीट्स कशा रेडी करायचा ऑलमोस्ट मी खूप वेळा तुम्हाला सांगून दिली आहे. तर कपडा असे फिरून घ्या. प्लीट्सच्या अगोदर जर का कपड्याच्या खालच्या साईडला तुमची काठ नसेल तर तुम्ही खालच्या साईडने कपडा थोडा दुमडून स्टिच करून घ्या. काठ असेल तर स्टिच करायची गरज नाही, डायरेक्ट प्लीट घालायला सुरुवात करा. ही जी पहिली प्लीट आहे ना, पहिली लाईन आहे ती अशी फोल्ड करून घ्या. फोल्ड करून दुसरी लाईन आतमध्ये घालायचं, तिसऱ्या लाईनवरती अशी हाणून प्लीट अशी ठेवायचं. आता ह्याला तुम्ही हवा असेल तर हेडपिनने सेक्युअर करा किंवा आयनिंग करून ह्याला सेक्युअर करू शकता. आता मी ह्या प्लीटला अशी चांगली करून आयनिंग करून घेत आहे. तर अशा रीतीने तुम्ही सुद्धा ह्याला चांगले करून आयनिंग करून घ्या, म्हणजे ही सेक्युअर होऊन जाईल. ओके, तर ही प्लीट आता पहिली प्लीट आपली सेक्युअर झाली आहे. आता नेक्स्ट प्लीट घ्या. ओके, नेक्स्ट प्लीट घ्या. नेक्स्ट प्लीट घेतेवेळी हा 1 इंचाचा गॅप सोडायचा आणि नेक्स्ट 1 इंचावरती जे लाईन मारलो आहोत ना ती अशी फोल्ड करायची व इथून हे असं करायचं व इथं आणून ठेवायची. ओके, तर ही दुसरी प्लीट आपली रेडी झाली. तर ह्याला सुद्धा साईन करून घ्या. आता आपली दुसरी प्लीट सुद्धा सेक्युअर आहे. आता परत हा 1 गॅप सोडा, ही प्लीट पकडा, ही लाईन पकडा, ह्याला फोल्ड करून घ्या असे व ह्याला आत घालून इथं. ओके, तर ही प्लीट आता तिसरी प्लीट आपली रेडी झाली. आता नेक्स्ट ही लाईन सोडायची, ही पकडायची, ही आतमध्ये घालून इथं. ओके, ओके, आता परत ही लाईन सोडायची, ही पकडायची, ही अशी मडचायची व इकडं आत घालून इथं. ओके, झाले. आता परत समोरची ही लाईन सोडायची, ही पकडायची व ह्याला असे फोल्ड करून इथं एंडला छोटीशी प्लीट घालून सोडा. तर आता आपल्या सगळ्या प्लीट्स घालून रेडी आहेत. आपण आता मेजर करून बघूयात. आपल्याला 12 इंच रेडी हवी आहे. ओके, तर 12 इंच आहे का? नाही, 11 इंच आहे. तेव्हा काय करायचं, इकडून जी प्लीट आहे ना ती थोडीशी अशी हे करून घ्या, छोटी करून घ्या. छोटी केल्यामुळे इकडं काय होईल, आपला कपडा जो आहे तो वाढेल. ओके, तर छोटी करून ह्याला सेट करून घ्या परत. ओके, आणि इकडून थोडीशी प्लीट अशी छोटी करून घ्या. अशी छोटी करून घ्या व त्याला करेक्ट 12 इंचाला ॲडजस्ट करून घ्या. इकडून सुद्धा जराशी अशी छोटी करून 12 इंचाला ॲडजस्ट करून घ्यायचं. तर आता पुन्हा एकदा मेजर करून बघा. तर आता तुम्ही बघू शकता आपली बरोबर 12 इंच प्लीट्स रेडी आहेत. तर अशाच रीतीने मागच्या साईडच्या सुद्धा प्लीट्स रेडी करून घ्या व एक वरून टेम्पररी स्टिच घालून घ्या. तर मी अशाच रीतीने मागच्या साईडच्या सुद्धा प्लीट्स रेडी करून घेतली आहे. आता वरून मी 1/2 इंचावरती किंवा 1/2 इंचावरती एक टेम्पररी स्टिच घालत आहे. तर तुम्ही सुद्धा वरून एक टेम्पररी स्टिच करून घ्या, म्हणजे हे प्लीट्स हलणार नाही. टेम्पररी स्टिच घालायला स्टिच रेग्युलेटरला मोठ्या स्टिचवरती ॲडजस्ट करून घ्या पहिल्या व त्यानंतर स्टिच घालायला सुरुवात करा. मी मोठ्या स्टिचवरती ॲडजस्ट करून घेतली आहे. आता दुसऱ्या पार्टला सुद्धा एक टेम्पररी स्टिच घालून घ्या. मागचा आता आपल्या दोन्ही पार्टला आपण टेम्पररी स्टिच घालून घेतली आहे. आता हे खालील घेर पार्ट आपण बॉडी पार्टला अटॅच करून घेऊयात. पहिले दोन्ही बॉडी पार्ट्स घ्या.
ओके, हे बॉडी पार्ट्स आहेत. तर बॉडी पार्टची सरळ बाजू, आता समजा हा समोरचा भाग आहे, हा समोरचा भाग आहे, तर ह्याची सरळ बाजू अशी वरती यायची, सरळ बाजू अशी वरती यायची, उलट बाजू खालती राहायची. ओके, तर ह्या प्लीट्समधला एक पार्ट घ्या, प्लीट्स रेडी केलं होतं ना, तो एक पार्ट घ्या. घेतल्यानंतर प्लीट्सची उलटी बाजू वरती राहायची, प्लीट्सची जी उलटी बाजू आहे ना ती वरती राहायची व प्लीट्स अशा वरती फिरवून घ्यायच्या, वरती फिरवून जिथं आपण टेम्पररी स्टिच घातलं होतं ना ती अशी खालती राहायची व प्लीट्सचा खालचा घेर अशा वरच्या बाजूला जायचा. ओके, बघून घ्या. बॉडी मी अशी ठेवली आहे, त्याच्यावरती प्लीट्स अशा घातल्या आहेत. तर हा उलटा भाग आहे, उलटा भाग वरती आहे, खालचा भाग सरळ आहे व प्लीट्सची खालची बाजू म्हणजे वरची बाजू जिथं आपण टेम्पररी स्टिच घातली होतो ती आपण कमरेच्या बाजूला अशी ठेवली आहे. तर आता आपण इथून इथं ह्या कमरेला असे अटॅच करून घ्यायचं आहे. तर कंबर आपण मार्क करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथं आपला कमरेचा पॉईंट आहे. तर इथं काय करा, एक अशी एक वी कट मारून घ्या, इथं एक असा वी कट मारून घ्या छोटासा, म्हणजे तुम्हाला समजेल की इथं कंबरची फिटिंग लाईन आहे म्हणून. ओके, त्याच रीतीने ह्या साईडला सुद्धा अशी कट मारून घ्या. ओके, आता आपण काय करायचं आहे, इकडं अर्धा इंच व इकडं अर्धा इंच बाहेर येईल असे ठेवून इथं हे जोडून घ्यायचे आहे. ओके, तर अशा रीतीने इथून हाफ इंचावरती आता सरळ स्टिच घालून घ्या. जिथं आपण वी कट मारलो आहोत ना तिथून आता आपण स्टिच घालायला सुरू करायची व पूर्णपणे ह्या वी कटपर्यंत अशी स्टिच मारून घ्यायची. आता ह्या वी कटपासून हाफ इंचावरती स्टिच चालू करायची. पहिले स्टिच रेग्युलेटर मीडियम स्टिचवरती ॲडजस्ट करून घ्या व मगच स्टिच घालायला चालू करा. हा कपडा आता वरून अशी सरळ स्टिच मारून झाली आहे. आता हा प्लीट्सचा कपडा असे पलटून घ्या. पलटल्यानंतर इथून आता दाबटीप मारायची आहे, तेव्हा ही स्टिच जी आहे ती खालच्या बाजूला म्हणजे ती घेरच्या बाजूला राहायची व वरून अशी आपण स्टिच मारून घ्यायची. ओके, वरून आता इथून अशी एज धरून स्टिच मारायची. आतला जो स्टिच आपण केलेला हा कपडा असतो ना हा असा खालच्या साईडला जायचा, तसे खालच्या साईडला त्याला सेट करून घ्या व स्टिच घालत जावा. तर आता आपल्या समोरच्या पार्टला हा घेरचा पार्ट अटॅच झाला आहे, तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. तर अशाच रीतीने आता मागच्या साईडला सुद्धा आपण अटॅच करून घेऊयात. तर मागच्या भागची सरळ बाजू अशी वरती करून ठेवून घ्या व त्यानंतर घेरची उलट साईड जी आहे ती अशी वरती करा. घेरची उलट साईड वरती, वरची उलट बाजू वरती, कपड्याची सरळ बाजू वरती. ओके, तर आता अटॅच कसे करायचं, इथं आपला मार्किंग दिसत नाही आहे, कमरेचा आपण जिथं चौथा मार्क केलं होतं ना तो दिसत नाही आहे. तर तेव्हा काय करा, ह्या कपड्याची सेंटर पॉईंट काढून घ्या, ह्याची अशी फोल्ड करून सेंटर पॉईंट काढून घ्या व तिथं आपल्याला एक कट हवा असल्यास कट मारून घ्या, नसेल तर एक मार्क करून घ्या. ओके, जस्ट असं थोडंसं स्क्रॅच करून घ्या म्हणजे तुम्हाला सेंटर पॉईंट भेटून जाईल. तर आपली ही कपड्याची सेंटर पॉईंट आहे. ओके, तसेच ह्या प्लीट्सची सुद्धा सेंटर पॉईंट काढून घ्या, ह्या प्लीट्सची सुद्धा अशी सेंटर पॉईंट काढून घ्या. ओके, तर हा आपला प्लीट्सचा सुद्धा सेंटर पॉईंट आहे. इथं हवा असल्यास एक वी कट मारून घ्या म्हणजे इझिली समजतं आहे. ओके, आता प्लीट्सची उलट बाजू वरती करून ठेवा व सरळ बाजू खालच्या बाजूने ठेवून घ्या, ही उलट बाजू वरच्या बाजूने. आता सेंटर पॉईंट दोन्ही आपले सेंटर पॉईंट एकामेकावरती असे ठेवून घ्यायचे. ओके, ठेवल्यानंतर इकडून इकडं अटॅच करायचं व इकडून इकडं अटॅच करायचं. ओके, तर आता अशा रीतीने आपण स्टिच करून घेऊ शकतो. नसेल तर कमरेचा चौथा भाग हा फोल्ड करा, कमरेचा चौथा भाग मार्क करून घ्या व इकडून स्टिच घालायला चालू करा. मी तुम्हाला दोन्ही मेथड दाखवली आहे, तुम्हाला कोणता मेथड इझी वाटतो तुम्ही त्या मेथडने अटॅच करू शकता. तर आता मी सेंटर पॉईंटपासून असं शिलाई घालायला सुरू करत आहे. स्टिच घालूया.
ह्या साईडने सुद्धा 1/2 इंच असे कपडा पलटून घ्या. आता आपला कपडा असा होता की नाही, आता असा पलटून घ्या व परत इकडं सुद्धा 1/2 इंच वरती स्टिच घालून घ्या. वरून आपण एक दाब स्टिच घालायची आहे. तर सरळ बाजू, आपल्या कपड्याची सरळ बाजू अशी वरती करून घ्या. कपड्याची सरळ बाजू वरती करून घ्या व ही शिलाई जी आहे, ही जी शिलाईचा कपडा आहे तो खालच्या बाजूला असेल, खालच्या बाजूला सरकून घ्या. असे खालच्या बाजूला सरकून घ्या व स्टिच घालायला सुरू करा. एक दाब स्टिच घालायची आता. तुम्ही बघू शकता आपल्या घेरचा पार्ट दोन्ही साईडने अटॅच करून झाला आहे. तर आता आपण फिटिंग करूया. तर फिटिंग करण्यासाठी हा कपडा जो आहे तो पलटून घ्या व उलट्या साईडला करून घ्या. म्हणजे उलटी साईड आपल्याला वरती दिसायची असे करून घ्या व दोन्ही बाजू एकामेकाला करेक्ट असे मॅच करून ठेवून घ्या. तर लास्ट टाइमला तुम्ही बघू शकता समोरच्या भागावरती आपण फिटिंग लाईन घातली होती, ह्या साईडला सुद्धा व ह्या साईडला सुद्धा. आता आपण काय करायचं आहे, त्याच लाईनवरती अशी स्ट्रेट लाईन मारत जायची. अशी मारत ही पूर्ण अशी 1/2 इंचावरती हे दोन्ही असे इक्वल करून पकडून 1/2 इंचावरती स्ट्रेट लाईन घालत जायची. ही जसं आपण आखलो आहोत ना अशी स्ट्रेट लाईन मारायची व इथून खालून 1/2 इंचावरती हे दोन्ही इक्वली पकडून असे 1/2 इंचावरती स्टिच घालायची. त्याचप्रमाणे ह्या साईडला सुद्धा अशी स्ट्रेट लाईन मारायची इथं कमरेपर्यंत व त्यानंतर इकडं हे दोन्ही अशी पकडून 1/2 इंचावरती पूर्णपणे इथे खालीपर्यंत अशी स्टिच घालून घ्यायची. चला तर आता आपण स्टिच घालून घेऊयात. तर पहिले स्टार्टिंगला लॉक स्टिच घालून घ्या. त्यानंतरला दोन्ही पार्ट्स इक्वली जोडून घेत आपण स्टिच घालत जायची आहे. ही जी शिलाई ही आहे ती खालच्या साईडलाच असू दे अशी. ही जी शिलाई आहे ना ती खालच्या साईडलाच असू दे. इथं आल्यानंतर परत हे दोन्ही पार्ट असे इक्वली जोडून घ्या व 1/2 इंचावरती आता इथून 1/2 इंचावरती शिलाई घालत जायची. ओके, तर आपली आता सरळ स्टिच अशी घालून झाली आहे. त्यानंतर परत ह्या साईडला सुद्धा आपण आता स्टिच घालणार आहोत. तर इथून वरून पहिले लॉक स्टिच घालून घ्या. दोन्ही साईडने स्टिच घालून झाले आहेत. तुम्ही हवं असल्यास अजून एक स्टिच घालून घेऊ शकता. तर काय करा, इथून वरून 1/2 इंच जागा सोडून अजून एक तुम्ही स्टिच घालून घ्या. खाली एवढंच डायरेक्ट खालची मारते वेळी ज्या स्टिचवरती मारलं होतं ना पहिली स्टिच त्याच्यावरती स्टिच घालून सोडायची. एंडला लॉक स्टिच घालून घ्या. ओके, आता परत ह्या साईडने सुद्धा 1/2 इंचावरती एक स्टिच घालून घ्या. पहिले खालून घ्या, जिथं आपण खालती स्टिच घातलं होतं ना तशीच सेम त्याच्यावरती स्टिच घालून घ्या. आता इथून 1/2 इंच इकडं स्टिच घालून घ्या. तर आता आपला पेटीकोट पूर्णपणे रेडी आहे. तर आता ह्याला थोडंसं आपण फिनिशिंग करायचं असतं. तर फिनिशिंग म्हणजे काय, जिथं जिथं आपल्याला हे एक्स्ट्रा दोरे दिसत आहेत ना स्टिच केलेले ते सगळे दोरे आपण कट करायचे असतात. तर सावकाश केअरफुली जिथं जिथं एक्स्ट्रा दोरे दिसत आहेत ना ते चांगले करून असे कट करून घ्या. म्हणजे फिनिशिंग लुक जो आहे ना तो एकदम चांगला येईल. तर अशा रीतीने सगळे दोरे कुठं कुठं दिसत आहेत ते कट करून घ्या. ओके, त्यानंतर
इथं ह्या साईडला बॉडीच्या पार्टच्या साईडला इथं कपडा दिसत असणार. जर का तुम्ही हा असेच सोडला तर ह्याचे असे धागे निकडून एक नाही हा कपडा उस्तरून कपडा जे काही तुम्ही स्टिच केलेला असाल ते लगेच खराब होतं. त्यामुळे आपण काय करायचं आहे, ह्याला वी कट मारायचं असतं. त्याच्यामुळे कपडा जो आहे तो सुटणार नाही, धागे जे आहेत ते निघणार नाही. आपण जे काही स्टिच करतो ते लॉंग टर्मपर्यंत आपण वापरू शकतो. लॉंग टर्म आपल्याला चांगलं येतं. ओके, तर कसे कट करायचं वी कट? स्टार्टिंग पॉईंट असे फोल्ड करून घ्या, असे फोल्ड करून घ्या. फोल्ड केल्यानंतर कात्री अशी तिरकस पकडा, म्हणजे क्रॉसवर पकडा व असे कट मारा. तर असा वी कट आपला रेडी होईल. आता जिथं संपला आहे ना तिथून परत फोल्ड असे करा कपडा. जिथं संपला होता तिथून फोल्ड केला आहे मी, परत असे कट मारा वी कट. ओके, आता हिथं आपला एंड पॉईंट आहे, तर तिथून परत असे फोल्ड करायचा व असे कट मारायचं. तर अशा रीतीनेच तुम्ही पूर्णपणे वी कट मारून घ्यायचं असतं. पूर्णपणे बॉडीला असे वी कट मारून घ्या. तर आता तुम्ही बघू शकता फिनिशिंग पण किती छान दिसते व जे कपडा आहे ना तो आता निघणार सुद्धा नाही. तुम्ही बघू शकता दोरे आता निघत सुद्धा नाही. ओके, तर आता अशाच रीतीने ह्या साईडला सुद्धा कट मारून घ्या. तर असे पहिले फोल्ड करून घ्या व कात्री अशी क्रॉसवर पकडून वी कट मारून घ्या. जिथं एंड होतो ना तिथून परत असे पकडायचं व परत असे वी. आता आपला पेटिकोट सगळा रेडी आहे. याला आपण पलटून घेऊयात. पलटल्यानंतर तुम्ही आपल्या पेटिकोटचा लुक बघू शकता किती छान आला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला असाच एक पेटिकोट शिवू शकता. तर आजचा हा क्लास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा व मेन म्हणजे शिवत राहा. बाय बाय.